मात्र अजून प्रश्न हाच उपस्थित होतो की यामध्ये मतभेद का होत आहेत नेत्यांमध्ये तुमच्या? विषय असा आहे, आबासाहेब पाटील आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी मराठा आंदोलनामध्ये फार चांगली भूमिका बजावली हम्म, आणि सातत्यानं आपल्या चर्चेमध्ये ते असतात. हम्म, परंतु आबासाहेबांना मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की आबासाहेब इतका मोठा मराठ्यांचा मोर्चा, त्यानंतर एवढं मोठं आंदोलन, हम्म. याचा उपयोग जर आपण आणि राज्यकर्त्यांनी ओबीसी मध्ये इन्क्लूड करण्यासोबतच ओबीसीची मर्यादा वाढवण्यासाठी करून घेतला असता तर ते आज जे हयात ओबीसी आहेत सध्या जे नाही 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 नाही. हे बघा, मध्ये आहेत त्यांच्यासाठी आणि मराठ्यांसाठी दोघांसाठी ती गोष्ट चांगली झाली असती. परंतु आज झालं काय की पहिलेच 52-54% असलेला ओबीसी त्यांना 27% म्हणजे 50%चे ऑलरेडी त्यांच्या तोंडाला पानं पुसलेले गेल्या 30 वर्षापासून, आणि आता त्याच्यामध्ये 10-15% जो काही मराठा समाज येईल तो आल्याच्या नंतर हा 15% तो 54%, जवळपास 60% लोकांना या काही होत 27% नाही का? नाही नाही नाही. हे बघा, कुठेतरी सगळ्यांवर अन्याय होईल असं वाटत नाही का आपल्याला? बोला आबासाहेब बोला. विकासराव हम्म. विकासराव तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत आमच्या सोबत होते, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्या सगळ्या केसेस मध्ये होते. आता तुम्हाला एक मुद्दा सांगतो की या राज्यामध्ये बांटी आयोगानं ओबीसी 37.5% काउंट केलेले, बरोबर ना? मग बरोबर. 37.5चा अर्ज किती होतं ते काढा ना तुम्ही. समजा 19% जरी आरक्षण ओबीसीचं गेलं, उर्वरित राहतं ना. दुसरा मुद्दा काय की हे सातत्यानं चुकीच्या पद्धतीनं मान्य केली जाते की या राज्यात 350 जाती आहेत, 600 जाती आहेत, आमच्या एवढ्या जाती आहेत. असं काही नाही. की मी मागच्या अनेक वेळा या जय महाराष्ट्र चॅनेलला संधी दिली. जय महाराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून राज्यातल्या तमाम सगळ्या ओबीसी बहुजन समाजाला मी सांगितलंय की या राज्यामध्ये सर्व मिळून जाती जर असतील तर 200-250 जातीच्या वरती जात नाही. परंतु ह्या लोकांनी जो कांगावा चालू केलेला आहे की स्वतःच्या राजकारणासाठी, राज्यात कुठल्याही ओबीसीचा विरोध नाही मराठ्यांना. गावगाड्यातले सगळे ओबीसी दलित सगळे एकत्र राहतात. कुठेही मराठीच्या आरक्षणाला विरोध नाही. विरोध करणारे कोण आहे? एक तो येवलावाला, दुसरा तो बीडवाला, आणि कोणतरी 2-4 पुढे उभा करायचे, पुढे घालायची. मला सांगा ना, काल आंदोलनात सगळे होते. अहो, वंजारी समाजाच्या पोरांनी, जे सामाजिक कार्यकर्त्यांनी काल मुंबईमध्ये स्टॉल लावले होते मराठ्यांना जेवण द्यायला. बीडच्या वंजारी समाजाच्या पोरांनी त्यांनी तिथं स्वतःचे सगळ्या कार्यकर्ते जमा करून, मग तुम्ही सांगा ना कुठल्या ओबीसीचा विरोध आहे? हे फक्त राजकीय नेते चुकीच्या पद्धतीनं मराठा समाजाच्या विरोधामध्ये सातत्यानं चुकीच्या गोष्टी पसरवतात. की मला सांगा, 50%ची मर्यादा आहे ना, 50%ची मर्यादा असल्यानंतर तुम्ही 52% आरक्षणावरती गेले, कसे गेले? 20% एससी एसटीचे गेलं, तुम्ही 32% आरक्षण तुम्हीच घेतलेलं आहे. त्याचा फुगवटा कोणी केला? बरं, याच्यामध्ये अजून एक अशी आहे की एका जातीला 3.5% आरक्षण, एका जातीला 2.5% आरक्षण, आणि बाकी जाती सगळ्यात तत्सम जाती म्हणून तुम्ही त्या प्रवर्गात घातलेले. बरं, हाईट अशी झालेली आहे की माझ्याकडे जीआर आहे, मी परवाही मला जय महाराष्ट्र संधी दिली की त्याच्यामध्ये